या मोर्चावर राजकीय वर्तुळातून आता अनेक प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। आज जो मोर्चा झाला तो आता चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्या राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत सगळ्या पाहूयात। आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मराठी माणसांवरती अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार नाहोत। मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे। कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली। या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्याने हा मोर्चा कुठे काढायचा? या मोर्चाची परवानगी मागितली जाते। आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते आणि मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना पहाटे 2 वाजता 3 वाजता जाऊन अटक केली जाते। हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का? इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेला? तर मुंबई महानगरपालिकेवर अमराठी महापौर बसवायचा आहे, यांचा वापर करायचा आहे त्यांना। हे आपल्या लक्षात यायला पाहिजे, मराठी माणसाच्या लक्षात यायला पाहिजे। म्हणून आता सुद्धा हा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला गेलेला आहे, जेणेकरून अमराठी भाषिकांना सांगता येईल की बघा बघा तुमच्यावर म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत। कळत नाही का मराठी माणसांना आपल्या? मग उद्याच्या बिहारसाठी हा सगळा थैताट सुरू आहे, कळलं का? बिहारच्या निवडणुकीसाठी चाललेला थैताट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।